Dear students, in the last lecture I have explained you what is wood, and now we will turn to the last type of subjective poetry, that is elegy. Elegy is a poem of sadness. It is a sorrowful poem. Elegy, it means a lament on the death of some dear person. की आता आपण इलेजी काय ते बघूयात. इलेजी ही अतिशय गंभीर स्वरूपाची कविता असते. खरं तर एखादी जवळची व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला झालेलं दुःख, शोक व्यक्त करणारे हे एक शोक गीत असतं. इट इज अ लॅमेंट ओव्हर सम डिअर डिपार्टेड, की आपल्या खूप जवळची व्यक्ती आपल्यापासून लांब गेली, मृत्यूच्या स्वरूपाने म्हणा किंवा आणखी वेगळ्या स्वरूपात, तर त्यावेळी आपल्याला जे दुःख होतं, जो शोक होतं, ते व्यक्त करणारं जे गीत असतं त्याला म्हणतात इलेजी. The elegy, at first, elegy, it was not defined by its theme, but it was defined by its structure. की सुरुवातीला जेव्हा ही इलेजी हे नाव जे हे कशावरून पडलं, तर आत्ताच्या काळामध्ये इलेजी ही तिच्या सब्जेक्ट मॅटरवरून ओळखली जाते, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये इलेजी ही तिच्या स्ट्रक्चरवरून, ती कोणत्या फॉर्ममध्ये लिहिली, कोणत्या मीटरमध्ये लिहिली त्याच्यावरून इलेजी ओळखली जायची. इलेजी मीन्स द पोएम विच वॉज रिटन इन इलेजाइक मेजर. की इलेजाइक मेजर, इलेजाइक मीटर नावाचं जे एक वृत्त होतं त्याच्यामध्ये जी कविता लिहिली जायची तिला इलेजी असं म्हणायचं. इट मे बी ए सॉन्ग ऑफ हॅपीनेस, इट मे बी ए सॉन्ग ऑफ सॅडनेस, इट मे बी ए सॉन्ग ऑफ लॉस, की त्याचा विषय काहीही असू शकायचा, की ते कदाचित एखाद्या आनंदाचं गीत असायचं, एखाद्या विजयाचं गीत असायचं, किंवा एखादं काहीतरी लॉस झाला आहे, काहीतरी नुकसान झालं आहे, काहीतरी दुःख झालं आहे, त्याचं ते गीत असू शकायचं. म्हणजे आनंद किंवा दुःख त्याच्या सब्जेक्ट मॅटरवर त्यावेळी मर्यादा नव्हती. परंतु नंतरच्या काळात काय झालं की इलेजीचं स्वरूप बदललं. इलेजी ही त्याच्या वृत्तानुसार ओळखली जायची, की जे इलेजाइक मेजरमध्ये लिहिलं जातं त्याला इलेजी म्हणायचे, परंतु नंतर कालांतराने त्याच्यामध्ये बदल झाला आणि ती जी पोएम आहे ती तिच्या रचनेनुसार न ओळखली जाता तिच्या सब्जेक्ट मॅटरवरून ओळखली जायला लागली. की ती कोणत्या मेजरमध्ये लिहिली हे महत्त्वाचं ठरलं नसून इलेजी ही कोणत्या विषयावर लिहिलेली याच्यानुसार त्याचं स्वरूप ठरवलं गेलं. इलेजी म्हणजे काय की दुःखाचं गीत, दुःखाचं गाणं, शोकगीत आपण ज्याला म्हणू शकतो. तर ते इलेजी म्हणजे काय की एखादी काहीतरी गंभीर विषयावरची पोएम, आणि साधारणतः काय असतं की मृत्यूबद्दलच लिहिलेली ही पोएम असते. की आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याला आपण अंतरलो, तर ते जे दुःख व्यक्त करणारी कविता असते त्याला आपण इलेजी असं म्हणतो. तर बघा इलेजीमध्ये काय असतं की त्याचे वैशिष्ट्य जर सांगायचे तर इलेजी हे अतिशय सिरियस, गंभीर अशी कविता असते आणि ती दुःख व्यक्त करणारी सॅड पोएम असते. त्याच्यामुळे इट इज पेसिमिस्टिक, की त्याच्यामध्ये अतिशय दुःखात ही कविता सुरू होते, की निराशा त्याच्यामध्ये असते, डिस्पेअर त्याच्यामध्ये असते, आणि कवी जो आहे तो आपलं दुःख जे त्या कवितेतून व्यक्त करत असतो. अँड सो इट इज ए पर्सनल पोएम. पण होतं कसं की कविता ही मृत्यूविषयी असल्यामुळे आपोआपच इट बिकम्स फिलॉसॉफिकल, की कवी त्याच्यामध्ये मृत्यूबद्दलचं चिंतन, जीवन काय, मृत्यू काय याच्याबद्दलचं फिलॉसॉफी जो आहे तो त्याच्यात मांडत असतो, आणि त्याच्यामुळे ती जी पोएम आहे इट बिकम्स फिलॉसॉफिकल, की त्याच्याबद्दल जीवन मृत्यूबद्दल मेडिटेशन मांडलेलं असतं, चिंतन कवीचं त्याने केलेलं असतं, आणि ते चिंतन त्याच्यामध्ये एक्सप्रेस झालेलं असतं. ही कविता जी आहे ती अतिशय दुःखात सुरू होते, परंतु आपण म्हणतो ना की दुःखावरचं सगळ्यात मोठं औषध हे काय असतं, काळ. काळ हे दुःखावरचं सगळ्यात मोठं औषध असतं, की जसं जसं काळ लोटत जातं तसं तसं आपल्या दुःखाची तीव्रता कमी होत जाते. त्याच्यामुळे कविता जेव्हा सुरू होते त्यावेळी त्याचं दुःख जे ते अतिशय तीव्र आहे, परंतु जेव्हा कविता संपते तर त्यावेळी ते दुःख जे ते थोडं कमी झालेलं असतं. द इंटेन्सिटी ऑफ द ग्रीफ इट इज लेसन अँड द पोएम एंड्स ऑन एन ऑप्टिमिस्टिक नोट. की बघा कितीही दुःख असले, निराशा असली ना तरीसुद्धा माणूस जगतो, कारण तो फक्त आशेवर जगत असतो. किती दुःख असलं तरी एखादी आशेची किनार तो शोधत असतो, सुखाची एखादी आशा त्याला दिसत असते आणि त्या आशेवर तो जगतो. तर इलेजीची सुरुवात जी आहे ती खूप दुःखात होते आणि शेवट मात्र एखाद्या आशेवर होत असतो. कुठंतरी आशेचा किरण त्या कवीला दिसत असतो, कुठंतरी ऑप्टिमिस्टिक, आशावादी दृष्टिकोन त्याचा व्यक्त झालेला असतो. तर अशा प्रकारची इलेजी असते. तर इलेजी जी आहे
त्या इलेजेमध्ये एक पॅस्टोरल इलेजे नावाचा प्रकार असतो. पॅस्टोरल म्हणजे ग्रामीण भागाविषयी ज्याच्यात लिहिलेलं आहे त्याला पॅस्टोरल असं म्हणतात. तर याच्यात काय असतं की पॅस्टोरल इलेजेमध्ये कवी स्वतः आपण एक गुराखी आहोत आणि त्या गुराख्याचं स्वतःला गुराखी कल्पून त्याने दुसऱ्या आपल्या एखाद्या गुराखी मित्राच्या मृत्यूबद्दल किंवा गुराखी नातेवाईकाच्या मृत्यूबद्दलचं दुःख जे ते व्यक्त केलेलं असतं, तर त्यावेळी त्याला पॅस्टोरल इलेजी असं म्हणतात. आणि इलेजी बघा की कोणीतरी मेल्यानंतरच ती लिहिलेली असते असं नाही. तर कधी कधी काय आहे ना की कवी अतिशय गंभीर विषय मांडतो, अतिशय दुःखी आणि सिरियस असं सगळं मॅटर असतं, तर त्यावेळी त्या कवितेला सुद्धा, अशा गंभीर दुःखी कवितेला सुद्धा इलेजी असं म्हटलं जातं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक कविता नेमलेली इलेजी रिटन इन चर्चयार्ड, ग्रेवयार्ड, की ग्रेवयार्ड म्हणजे की जिथं दफनभूमी आपण ज्याला म्हणू शकतो, की जिथं मृतदेह पुरले जातात त्याला ग्रेवयार्ड किंवा चर्चयार्ड असं म्हटलं जातं. तर तिथं स्मशानामध्ये माणूस गेल्यानंतर त्याला काही आनंदाच्या कल्पना सुचणार आहे का? स्मशानात गेल्यानंतर आपोआपच या जीवनाची नश्वरता, या शरीराची नश्वरता, क्षणभंगुरता जी आहे ती माणसाच्या लक्षात येते आणि मग जीवनाबद्दलचं चिंतन जे तो मांडत असतो. जीवनाचं स्वरूप काय, मृत्यूचं स्वरूप काय याच्याबद्दलचं चिंतन तो मांडत असतं. तर ही जी कविता आहे तिला सुद्धा आपण इलेजी असं म्हणू शकतो. बऱ्याच जणांनी इलेजी लिहिलेली आहेत. टेनिसन नावाचे जे कवी आहेत, एल टेनिसन, तर त्यांचा थॉमस ऑर्थर नावाचा एक कवी मित्र होता की जो प्रोफेसर पण होता, कवी पण होता आणि त्यांचा मित्र पण होता. आणि त्याच्या मृत्यूनंतर कवीला अतिशय दुःख झालं आणि त्या ऑर्थरच्या मृत्यूनंतर जवळजवळ 17 वर्षापर्यंत एल टेनिसन यांनी वेगवेगळ्या प्रसंगी त्यांना जे जे सुचलं त्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. अशा 131 कवितांचा संग्रह त्यांनी कवीच्या मित्राच्या मृत्यूनंतर, की ज्याच्या मृत्यूने त्यांना दुःख झालं आहे त्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी ज्या कविता केल्या आहेत त्या कवीच्या मृत्यूनंतर 17 वर्षांनी त्यांनी एकत्रित प्रकाशित केले आहे आणि त्याला टायटल दिलेलं आहे इन मेमोरियम, की त्याच्या स्मृतीमध्ये. तर इन मेमोरियम हे काय, इट इज द इलेजी, इट इज द कलेक्शन ऑफ डिफरंट पोएम्स रिटन ॲट डिफरंट टाइम्स, की वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रसंगी लिहिलेल्या परंतु त्या कवीच्या मित्राशी, त्याच्या मृत्यूशी निगडीत अशा ह्या कविता आहेत. तर त्यांनी इन मेमोरियम म्हणून प्रसिद्धी दिलेली आहे. त्याच्यानंतर पी शेली यांनी जॉन किट्सच्या मृत्यूनंतर ॲडोनिस नावाचं एक इलेजी लिहिलेली आहे. नंतर मॅथ्यू अर्नॉल्ड यांनी एक पॅस्टोरल इलेजी लिहिलेली आहे. अशा पद्धतीने अनेक इलेजीज ज्या आहेत त्या इंग्लिशमध्ये प्रसिद्ध आहेत. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड द फॉर्म्स ऑफ सब्जेक्टिव्ह पोएट्री अँड नाऊ वी विल टर्न टू ऑब्जेक्टिव्ह पोएट्री. तर ऑब्जेक्टिव्ह पोएट्रीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये असतं इपिक, बॅलड, सटायर आणि आयडियल. तर सगळ्यात आधी आपण घेऊ इपिक. व्हॉट इज इपिक? इपिक म्हणजे महाकाव्य, की ज्याच्यामध्ये अतिशय विस्तृत असं वर्णन केलेलं असतं. आणि हे जे महाकाव्य आहे ह्याची लेंथ किती असते, की जवळपास 10 ते 12 बुक्स किंवा खंड किंवा कॅन्टोज आपण ज्याला म्हणतो, अशा पद्धतीने एखाद्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करू शकेल अशा पद्धतीचं ही एक कथा असते. इट इज अ लॉंग स्टोरी टोल्ड इन द फॉर्म ऑफ वर्स. इपिक म्हणजे काय, की कवितेच्या माध्यमातून सांगितलेली अतिशय दीर्घ कथा, की ज्याच्यामध्ये एका कथानकाला लागून अनेक छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा, उपकथानकंसुद्धा त्याच्यात जोडलेली असतात. त्याला इपिक असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल रामायण, महाभारत हे काय आहेत, एपिक आहेत. रामायणात रामाची आणि रावणाची कथा आहे आणि त्याचबरोबर अनेक कथा त्याच्यात आलेल्या आहेत. महाभारत हे कौरव आणि पांडव यांची कथा आहे. त्याच्याचबरोबर नुसत्या कौरव पांडवांच्याच नाही, त्याच्यात श्रीकृष्ण, जरासन आणि आणखी बऱ्याचशा कथा एकत्र आलेल्या असतात आणि खूप लांब लचक असतात. इंग्लिशमध्ये सुद्धा असे अनेक इपिक लिहिलेले आहेत. तर इपिक हे जे
तर हे जे पूर्वापार तोंडी चालत आलं आहे ते कोणी लिहिलं आहे माहीत नसलं तर त्याला प्रायमरी इपिक असं म्हणतो. आणि जे इपिक कोणीतरी लिहिलं आहे आपल्याला त्याचा लेखक माहिती असतो त्यावेळी त्याला ऑथेंटिक इपिक असं म्हटलं जातं. तर इंग्लिशमध्ये जॉन मिल्टन नावाचे कवी होऊन गेले आणि त्यांचं पॅराडाईज लॉस्ट आणि पॅराडाईज रिगेन हे दोन जे आहेत हे महाकाव्य अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच होमरचे इलियड हे महाकाव्य जे ओडेसी आणि इलियड हे ग्रीक कवी होमर याचे महाकाव्य जे ते अतिशय प्रसिद्ध आहे. तर हे महाकाव्य जे आहे त्याला इपिक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरा जो फॉर्म आहे ऑब्जेक्टिव्ह पोएट्रीचा तो आहे बॅलड. बॅलड म्हणजे पोवाडा. पोवाडा काय असते? इट इज ऑल्सो ए स्टोरी टोल्ड इन द फॉर्म ऑफ वर्ड्स बट दिस इज अ शॉर्ट स्टोरी. की पोवाडा म्हणजे काय की एखादी छोटीशी कथा काव्याच्या माध्यमातून सांगितलेली असते त्यावेळी त्याला पोवाडा म्हणतात. मग तो कुठल्याही विषयावरचा असू शकतो की याच्यामध्ये एखाद्याच्या शौर्याचं वीरतेचं वर्णन केलेलं असतं की एखाद्या युद्धाचं वर्णन. आता फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराजांवरचा पोवाडा असेल तर त्याच्यात त्यांच्या शौर्याचं वर्णन असेल. तानाजीचा पोवाडा असेल, बाजूप्रभेचा पोवाडा असेल किंवा सावरकरांनी लिहिलेले आहेत पोवाडे. तर हे जे पोवाडे वीररसपूर्ण असतात परंतु नुसतं शौर्याबद्दलच पोवाडा असतो असं नाही. तर पोवाड्यामध्ये एखादे जर समजा काहीतरी युद्ध असेल त्याच्यामध्ये काहीतरी दुःख झालेलं असेल ते पण त्याच्यात मांडलेलं असतं किंवा एखाद्या वेळेस एखादा साथीचा रोग आलेला आहे किंवा दुष्काळ पडलेला आहे असं काही संकट आलं आहे त्याची पण कथा असते किंवा एखादी सर्वसामान्य आपण ऐकलेली कथा असेल, छोटीशी कथा असेल, एखादी अगदी टचिंग अशी स्टोरी असेल सर्वसामान्य माणसाची तीसुद्धा त्याच्यामध्ये मांडलेली असते. तर व्हॉट इज बॅलड? बॅलड इट इज ए शॉर्ट स्टोरी टोल्ड इन द फॉर्म ऑफ वर्स. की एखादी छोटीशी कथा ही काव्याच्या माध्यमातून सांगितलेली असते. बॅलड इट इज ऑलवेज रिटन इन बॅलड स्टांझा. की बॅलडची रचना ही नेहमी बॅलड स्टांझामध्येच केलेली असते. स्टांझा म्हणजे कडवं. तर कडवे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. 2 ओळींचं कडवं असेल तर त्याला कपलेट म्हणतात, 3 ओळींचं असेल त्याला टर्सेट म्हणतात, 4 ओळींचं असेल त्याला क्वार्टरेन म्हणतात, 6 ओळींचं असेल सेस्टेट म्हणतात, 8 ओळींचं असेल तर ऑक्टेव असं म्हणतात. तर हे जे बॅलड हे नेहमी बॅलड स्टांझामध्ये लिहिलेलं असतं. हा बॅलड स्टांझा कसा असतो की त्याच्यामध्ये 4 ओळींचं एक कडवं असतं आणि याच्यामध्ये पहिली ओळ तिसरीशी दुसरी ओळ चौथीशी जुळणारी असते आणि सारख्या लांबीच्या ह्या ओळी असतात. तर 4 ओळींच्या बॅलड स्टांझामध्ये बॅलडची रचना केली जाते. द लँग्वेज ऑफ बॅलड इट इज व्हेरी सिम्पल अँड इट इज रिटन इन कलोक्वियल मॅनर. की त्याची भाषा जी असते बॅलडची ती अगदी साधी सोपी सरळ असते आणि ती जे कलोक्वियल स्टाईल म्हणजे संभाषणात्मक पद्धतीने लिहिलेलं असतं. की बॅलडमध्ये नेहमी संभाषण असतं. की बॅलड ओपन होतं तर कोणीतरी एक व्यक्ती काहीतरी प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून समोरची व्यक्ती ते सगळी कथा जी आहे ती त्याला सांगत असते. म्हणजे 2 व्यक्तींमधलं किंवा जास्त व्यक्तींमधलं संभाषण हे असतं. त्याच्यामध्ये कलोक्वियल स्टाईल जी आहे ती वापरलेली असते. संभाषणात्मक शैलीने ते मांडलेलं असतं. त्याच्यानंतर त्याची भाषा सोपी असते अँड देर इज द रिपिटेशन ऑफ सम लाईन्स ॲट द एंड ऑफ द स्टांझा. की साधारणतः चौथी जी ओळ असते, शेवटची जी ओळ असते ती प्रत्येक स्टांझामध्ये रिपीट केलेली असते. काही शब्द आणि काही ओळींचं रिपिटेशन जे आहे ते ह्या बॅलडमध्ये असतं. आणि ही जी कथा आहे ती अतिशय इंटरेस्टिंग आणि साध्या सरळ पद्धतीने मांडली असते. आणि सहसा काय होतं की ज्या पॉईंटपासून बॅलड सुरू होतं ना त्याच पॉईंटवर ते एंड होतं. म्हणजे बॅलडच्या सुरुवातीला एखादा प्रश्न कोणीतरी विचारलेला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण बॅलडमध्ये दिलेलं असतं आणि शेवटी त्याच प्रश्नाजवळ येऊन की अशा अशा पद्धतीने तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं आहे म्हणून बॅलड हे संपत असतं. आता फॉर एक्झाम्पल जॉन कीट्सचं एक बॅलड आहे लेडी विदाउट मर्सी मीन्स तर एक बॅलड आहे. तर त्याच्यामध्ये एक छानशी कथा त्यांनी सांगितलेली की एक स्त्री की जी सुंदर असते परंतु जिच्या मनामध्ये दया नसते आणि आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात खेचून लोकांना ती कशी बर्बाद करते याची कथा जी आहे ती त्याच्यामध्ये त्यांनी जॉन कीट्सने सांगितलं. ला बेले डॅम सॅन्स मर्सी मीन्स ए ब्युटिफुल लेडी विदाउट मर्सी.
तर त्याच्यामध्ये एक सरदार असतो आणि तो सरदार एका तळ्याच्या काठी सहजपणे फिरत असतो. मग त्याची सुरुवात कवी त्याला विचारतो प्रश्न की का रे बाबा, तू ह्या तळ्यातलं पाणी गोठलेलं आहे, इथं कुठले पक्षी गात नाही, वातावरण आल्हाददायक नाही, थंडी पडलेली आहे, तरी तू आपल्या घरी न जाता इथं तळ्याच्या काठी का फिरतोयस? आणि मग त्याला उत्तर म्हणून त्या सरदाराने त्याची सगळी कथा सांगितलेली असते आणि मग शेवटी तो सांगतो की मी अशा अशा कारणामुळे इथं फिरतोय, निर्हेतू कसा फिरतोय. तर याला म्हणतात बॅलड. बॅलड नंतरचा आपला तिसरा फॉर्म आहे सटायर. सटायर म्हणजे काय की कशावर तरी कुणावर तरी केलेली टीका असते. याच्यामध्ये कसं आहे की ही टीका जी आहे ही इनडायरेक्ट केलेली असते, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या प्रसंगावर किंवा राजकीय घडामोडींवर केलेली ही टीका असते. याच्यामध्ये कवी काय करतो की अप्रत्यक्षपणे समोरच्या व्यक्तीवर हल्ला चढवत असतो. आयरनीचा याच्यात वापर केलेला असतो आणि त्याच्यामधून तो माणसाला त्याच्या चुका दाखवण्याचा काम करत असतो. तर सटायर जो आहे तो सटायर विरोधाभास असतो. आता फॉर एक्झाम्पल एक कविता आहे बिस्ट नावाची. बिस्ट म्हणजे पशु. तर त्याच्यामध्ये तो सांगतो की पशु जे आहेत ना ते एकमेकांना द्वेष करत नाही, तिरस्कार करत नाही. ह्या पशूंमध्ये कोणी एक मोठा नसतो, कोणी एक लहान नसतो, सगळे सारखे असतात. कोणी श्रेष्ठ नसतो, कोणी नीच नसतो. एक माणूस दुसऱ्याच्या पुढे झुकतो तसं पशु एकमेकांच्या पुढे झुकत नाही. त्यांच्यामध्ये समानता असते. त्यांचं पोट भरल्यानंतर ते दुसऱ्याला इजा करत नाहीत. हे सगळं त्याने त्याच्यात मांडलेलं आहे. तर मग आता हे काय, दिस इज सटायर ऑन ह्युमन बिईंग, की त्याच्यातून त्यांना सांगायचं आहे की माणसापेक्षा पशु बरे आहेत का. तो देवाला तिथं विनंती करतो की मला पशु बनव का, कारण मला माणूस बनायचं नाही. पशु कमीत कमी काय करतात की दुसऱ्याचा द्वेष, तिरस्कार करत नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं नुकसान करत नाही. त्यांचं पोट भरलेलं असलं तर ते दुसऱ्यांना मारत नाही, पण माणूस मात्र पोट भरलेलं असताना सुद्धा दुसऱ्याचं नुकसान करतो. त्याच्यामध्ये असमानता आहे. एक माणूस श्रेष्ठ असतो तर दुसरा कनिष्ठ असतो. तो अशा पद्धतीने माणसातले दोष त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. तर याला म्हणतात सटायर. त्यानंतरचं लास्ट टाईप जो आहे तो आहे आयडियल. आयडियल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एखाद्या ठिकाणाचं, एखाद्या प्रसंगाचं अगदी हुबेहूब वर्णन केलेलं असतं, त्यावेळी त्याला म्हणतात आयडियल. तर हे आयडियल पण ऑब्जेक्टिव्ह काय, कारण याच्यामध्ये कवीचं स्वतःचं काही नाही की एखादा किल्ला असेल त्याचं जसंच्या तसं वर्णन असं हुबेहूब पद्धतीने करतो कवी. तर आपल्या डोळ्यासमोर त्याचं हुबेहूब चित्र उभं राहतं. एखादा काहीतरी युद्धातला प्रसंग असेल त्याचं वर्णनसुद्धा अगदी हुबेहूब केलेलं असतं. तर त्यावेळी त्याला अशा पद्धतीने की आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण चित्र उभं राहतं, तर ते असतं आयडियल. त्यानंतर याच्यात एक ड्रॅमॅटिक मोनोलॉग म्हणून कविता असते. ड्रॅमॅटिक मोनोलॉग म्हणजे काय की एखादा विशिष्ट प्रसंग असतो आणि त्यावेळी एकच व्यक्ती, मोनो मीन्स वन अँड लॉग मीन्स स्पीच, की एकच व्यक्ती काहीतरी बोलत असतो, त्याच्यासमोर ऐकणारा असतो, एक जण ऐकतो किंवा अनेक जण ऐकत असतात, परंतु तो एकटाच बोलत असतो. पण त्याच्या बोलण्यातून प्रसंग काय आपल्याला कळतो, तो कोणाशी बोलतो आहे ते कळतं, त्या बोलणाऱ्यांची संख्या किती आहे ते कळतं, बोलणाऱ्यांची ॲटिट्यूड काय आहे ते कळतं, याच्या बोलण्यावर त्यांची रिॲक्शन काय आहे ते सगळं कळतं. आणि याच्यामध्ये दोन अपोजिट व्ह्यूज आहेत ते मांडलेले असतात, त्याच्या मनातलं काय आहे ते सगळं मांडलेलं असतं. तर अशा प्रकारची जी कविता असते त्याला म्हणतात ड्रॅमॅटिक मोनोलॉग. तर आतापर्यंत मी तुम्हाला पोएट्रीचे दोन मुख्य टाईप, जे सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह, तेही शिकवले आहेत आणि त्याचे जे सगळे फॉर्म्स आहेत, लिरिक, सॉनेट, ओड, इलेजी, इपिक, बॅलड, सटायर, आयडियल, ड्रॅमॅटिक मोनोलॉग, हे सगळे शिकवलेले आहेत. तर तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट लिहून पाठवू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ वाचा. तुम्हाला याच्यासोबत मी ज्या नोट्स दिलेल्या व्हिडिओ बघा, याच्यासोबत ज्या नोट्स देते त्या नोट्स वाचा, अभ्यास करा आणि परीक्षा चांगल्या पद्धतीने पास व्हा. सो गुड बाय फॉर सबस्क्राईब.